नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. हिंदू धर्मियांमध्ये आपण विविध देवांचं पूजन करत असतो, पण एक देव असा आहे ज्याला आपण आई मानत असतो, ज्याला आपण प्रेमाने माऊली म्हणतो, म्हणजेच आपला विठ्ठल. विठ्ठलाचं रूपच असं आहे की तो कोणाला मित्र होतो, कोणाचे वडील, कोणाचा भाऊ, तर कोणाची आई म्हणजेच माऊली होतो. या विठ्ठलाची नगरी म्हणजे पंढरपुराबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे. पंढरपूर हे महाराष्ट्र राज्यातील सोलापूर शहराच्या पश्चिम बाजूला भीमा नदीच्या काठावर वसलेलं एक तीर्थक्षेत्र आहे. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत दीनदुबळ्यांचा कैवारी, सगळ्यांची विठू माऊली म्हणजेच पांडुरंग यांच्या वास्तव्याचे ठिकाण आहे. संतांच्या काव्यात पंढरी संतांनी याची तुलना तर थेट वैकुंठाशी केली आहे. पण आपल्या विदर्भातही एक पंढरपूर आहे. विदर्भाचं पंढरपूर म्हणून धापेवाड्याला ओळखले जातं. येथे विठ्ठल रखुमाई देवस्थान आहे. पंढरपुरात आषाढी आणि कार्तिकी एकादशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नागपुरातील कळमेश्वर तालुक्यात असणाऱ्या धापेवाडा इथे भक्तांचा गोतावळा जमतो. कीर्तन भजनात भाविक तल्लीन होतात आणि म्हणून धापेवाडा विदर्भातलं प्रति पंढरपूर आहे असं म्हटलं जातं. इथे विठ्ठल रुक्मिणीची यात्रा भरली जाते. वसंत पंचमी आणि षष्ठी हे यात्रेचे दोन मुख्य दिवस असतात. नागपूर शहरापासून 35 किलोमीटरवर असलेल्या धापेवाडा गावात स्वयंभू विठ्ठल रखुमाई सोबतच चंद्रभागा देखील आहे. वसंत पंचमी आणि षष्ठीला इथे विठ्ठल रुक्मिणीची यात्रा भरते. हजारो भाविकांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. श्री संत कोलबा स्वामी महाराज हे निस्सिम विठ्ठल भक्त होऊन गेले आहे. ते मूळचे उमरेड तालुक्यातील बेला गावचे होते. विणकामाचा व्यवसाय करायचे. ते कधीही पंढरपूरला गेले नाही. आपलं काम हाच विठ्ठल, हाच त्यांचा मूलमंत्र होता. एकदा त्यांच्या पत्नीने पंढरपूर येथे जाण्याचा हट्ट केला. त्यावर कोलबा स्वामी यांनी तशी तयारी देखील केली. त्याच वेळी त्यांना दृष्टांत झाला आणि धापेवाडा येथे चंद्रभागा नदी काठावरच्या एका विहिरीत विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती त्यांना सापडली. तेव्हा निर्जला एकादशीचा मुहूर्त साधून विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची स्थापना करण्यात आली. या घटनेला आता जवळपास 300 वर्ष होत आहेत अशी आख्यायिका भाविक सांगतात. तेव्हापासून आषाढी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. श्री संत कोलबा स्वामी महाराज हे धापेवाडा इथे आल्यानंतर त्यांना गुरु रंगारी महाराज यांचा अनुग्रह प्राप्त झाला. त्यांनीच कोलबा स्वामी यांना उपदेश दिला. पुढे गुरु रंगारी महाराज आदासा येथे गेले आणि तेथून लुप्त झाले. तो 2 दिवस पुण्यतिथीचा मानून कोलबा स्वामी महाराज यांनी वसंत पंचमी हा गुरुची पुण्यतिथी म्हणून साजरी करण्याचे ठरवले. सुमारे 3 दशकांपासून ही प्रथा सुरू आहे. या उत्सवानिमित्त येणारे भाविक आधी विठ्ठल रुक्मिणी आणि नंतर श्री संत कोलबा स्वामी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतात. ही भाविकांची संख्या दरवर्षी 30,000च्या घरात असते. जशी पंढरपूर येथे कार्तिक एकादशीला भव्य यात्रा भरते, अगदी तशीच यात्रा इथे कार्तिक द्वादशीला भरते. याआधी दिवाळी होऊन गेली असते, पण धापेवाड्यात या द्वादशीलाच दिवाळी सारखे वातावरण असते. सर्वत्र दिवाळी काळात लेकीबाई माहेरी येतात, पण धापेवाडा इथे मात्र कार्तिकी द्वादशीला लेकीबाई आणि सगळे सोयरे येतात. बाळ गोपाळांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. खऱ्या दिवाळी सारखाच उत्साह या काळात असतो. आषाढी पौर्णिमा प्रतिपदेला जेव्हा पंढरपूरचे विठ्ठल रखुमाईचे मंदिर बंद असते, त्यावेळी विठुराया धापेवाड्याला गेले आहेत असे पंढरपूरच्या मंदिरात सांगण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते. अशा प्रकारे धापेवाड्याच्या विठ्ठल मंदिराची ख्याती दूरवर पसरलेली आहे. तुम्ही विदर्भातील अशाच ऐतिहासिक जागांबद्दल जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती. नमस्कार.